नमस्कार मंडळी, आज 15 ऑगस्ट आपला स्वातंत्र्य दिन, आपला सर्वात मोठा सण, आपला सर्वश्रेष्ठ दिवस आणि या मोठ्या प्रसंगी माझ्यासारख्या छोट्या व्यक्तीला आपण बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आपणा सर्वांना धन्यवाद. नमस्कार, माझे नाव कैवल्य रवींद्र दरेकर, इयत्ता 3री. माझ्या शाळेचे नाव इयत्ता 4थी. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नायगाव जुने, तालुका श्रीरामपूर, जिल्हा अहिल्यानगर. या शुभ प्रसंगी माझे पहिले वंदन त्या पवित्र भारत मातेला, जिच्या उदरात आपण जन्म घेतला, तिच्या मुक्तीचा हा अखंड सोहळा आपण साजरा करतोय. माझे दुसरे वंदन त्या तिरंग्याला, जो देशाच्या स्वातंत्र्य लढ्याचा खरा साक्षीदार आहे, खरा मानकरी आहे. माझे तिसरे वंदन माझ्या लाडक्या राजाला, शिवरायांना, ज्यांनी मराठी मातेत जन्म घेऊन स्वराज्य आणि सुराज्य पहिले स्वप्न साकार केले. माझे चौथे वंदन मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्हीच आहात या देशाचे खरे शिल्पकार, खरे वारसदार. मित्रहो, या छोट्या बालकाचा आपणास काही एक छोटा प्रश्न आहे. सांगा पाहू, आपण स्वातंत्र्य दिन का साजरा करतो? आता कोणी म्हणेल नवीन कपडे घालण्यासाठी, कोणी म्हणेल देशभक्तीपर गीत ऐकण्यासाठी, प्रभात फेरी काढण्यासाठी, आता कोणीतरी म्हणेल घोड्याचे नव्या खाण्यासाठी. तर नाही मित्रांनो, आजच्या या महान दिवसाची आपणास किंमत करता येणार नाही, तुलनाही करता येणार नाही. कारण याच दिवशी आपल्या स्वातंत्र्य लढ्याची विजयी पताका आसमानात फडकली होती. आपल्या अमर इतिहासाचा हा सन्मान दिन आहे, स्मरण दिन आहे. इकडून आला पोस्ट, तिकडून आला पोस्ट, झाली माझी गोष्ट इतकी सहज, साधी आणि संपणारी आपल्या स्वातंत्र्याची गोष्ट नाही. अनेकांच्या त्यागाने, बलिदानाने सजलेला हा भारताचा इतिहास आहे. साऱ्या जगाला सत्य, अहिंसा, न्याय व शांतीचा संदेश देणारा आपला देश आहे. इतके पुण्याई मिळून मात्र काही प्रश्न मात्र माझ्या डोक्यात घोंगवत आहेत. मित्रहो, आपल्याला स्वातंत्र्याचा अर्थ समजला का? आपण संपूर्णपणे स्वतंत्र झालो आहोत का? आपण संपूर्णपणे स्वतंत्र झालो आहोत का? मित्रांनो, आपण छाती ठोकपणाने होय म्हणत असाल तर माझे आपणास काही रोखठोक प्रश्न आहेत. पुरुषाइतकी स्त्री घरात, समाजात, शिक्षणात